मागच्या 3-4 दिवसांपासून नाशिक जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ईडी अर्थातच अंमलबजावणी संचालनालय यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी धाडसत्र सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर या धाडीची भीती घेऊन काही कांदा व्यापारी हे बेपत्ता झालेले आहेत, भूमिगत झालेले आहेत, संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेलेले आहेत. हे सगळं प्रकरण काय आहे? कांदा व्यापाऱ्यांशी आणि या धाडीचा काय संबंध आहे? शेतकऱ्यांची जे सध्या बाजारभाव पाडणं वाढवणं ज्या काही गोष्टी सुरू आहेत त्याच्याशी काही कनेक्शन आहे का? हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत बघा, या व्हिडिओतनं समजून घेऊ. नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 15 एप्रिल 2026, वार आहे बुधवार. एरवी आपण बाजारभावांची माहिती घेत असतो, पण बाजारभावांच्या सोबतच आपण शेतकऱ्यांना जागृत करणं आणि त्यांचे प्रश्न मांडण्याचंही काम गेले वर्ष दीड वर्षापासून करत आलेलो आहे. मग तो नाफेडचा कांदा घोटाळा असेल, नाफेड NCCFमध्ये होणारे घोटाळे असेल, खतांच्या बियाणांच्या बाबतीत किंवा कीटकनाशकांच्या बाबतीत शेतीचं झालेलं नुकसान असेल, अवकाळी पाऊस असेल किंवा इतर समस्या असतील, अशा सगळ्या गोष्टी आपण ॲग्रोशिवारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहे त्या मांडलेल्या आहेत आणि त्यांना सावध करण्याचं काम केलेलं आहे. आजचा व्हिडिओ हा असाच आहे. खरं तर मागचे वर्ष दीड वर्ष आपण या सगळ्यांवर जागृतीचं काम करत आहोत, तुम्हाला सक्षम करत आहोत. जसं तुम्हाला माहिती असेल की बोंधू अशोक खरातचं प्रकरण सध्या नाशिक जिल्ह्यामध्येच नव्हे तर ते आता सगळ्या देश पातळीवर गाजतं आहे. ऐन कुंभमेळ्याच्या वेळेत अशा बाबा मंडळींची जे काही प्रकरणं येत आहेत त्यातनं नाशिकचंच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचं नाव बदनाम होत आहे. नाफेडच्या कांदा घोटाळ्यामध्येही या बोंधू खराचा सहभाग होता आणि या संदर्भात विविध शेतकरी संघटनांनी, त्यातही स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटनेनं पुढाकार घेऊन तक्रार दाखल केली आणि SITकडे ते चौकशीला ते प्रकरण गेलं. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपणही सांगितलं, बाकीच्या माध्यमांनी ते दिलं आहे. तर आता त्याचाच पुढचा भाग म्हणून खरातची जे काही प्रकरणं आहेत या प्रकरणाशी संबंधित त्यानं त्याच्या पतसंस्थेमध्ये घोळ घातलेला आहे. शेतकरी सहकारी सोसायटी असतात ग्रामीण भागामध्ये बँकांच्या माध्यमातून, तिथं पण त्याचे संबंध आलेले आहेत आणि या सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज घेऊन जप्ती आणणं आणि त्यांच्या जमिनी पण लाटण्याचे प्रयोग आणि प्रकरणं झाल्याची काही चर्चा आहे. या संदर्भात लवकरच माहिती येईनच आणि ईडीच्या पासून तर CBI किंवा SIT याची चौकशी करतच आहेत. सध्या CBI हे वेगळ्या प्रकरणात नाशिकशी संबंधित आहे, NIA वेगळ्या प्रकरणात चौकशी करत आहे. पण बोंधू खरातचं आणि कांद्याच्या शेतकऱ्यांचं एक विशेष काय चुकीचं नातं तयार झालं आणि कांद्याचे बाजारभाव पाडण्यामध्ये याचा सहभाग होता, या संदर्भात आपण बोललेलो आहे. आता हे धाडसत्र काय आहे आणि हे कांद्याचे व्यापारी कोण आहेत आणि जे गायब कसे झालेत ते आपण समजून घेऊ, की जेणेकरून पुढच्या वेळेस तुम्हाला हे होईल. नाशिक, पुणे आणि शिर्डी येथे एकूण 11 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. नाशिकमध्ये 5 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. खरातच्या घरात 12 तासाहून अधिक काळ झाडाझडती सुरू होती. आता या छाप्यांचा मुख्य उद्देश काय होता की आर्थिक गैरव्यवहार, पतसंस्थांचा व्यवहार, विशेषतः समता पतसंस्था आणि संशयास्पद बँक व्यवहार. आता कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा यात उघडकीस आलेला होता. ईडीला छापेमारीत कोट्यवधींच्या मालमत्तेचे पुरावे हाती लागले आणि आणखी काय लागलं तर माध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार 42 लाख रुपये रोख, 2.5 कोटी रुपये असलेले बँक खाते गोठवले, मर्सिडीज कार जप्त केली, एकूण 10 कोटींच्या मालमत्तेचे जे काही दस्तऐवज त्यांना सापडले. आणि हा केवळ धार्मिक किंवा फसवणुकीचा गुन्हा नाही, तर हा एक मोठं आर्थिक नेटवर्क, जे हवाला असेल आणखी काही असेल, हे पण त्याच्यामध्ये असल्याचं सिद्ध होत आहे. नाफेड आणि NCCFनं जो काही कांदा घोटाळा केला त्याच्या लिंकेज अप्रत्यक्ष प्रत्यक्ष थेट बांगलादेशपर्यंत आहे आणि दहशतवादापर्यंत सुद्धा आहे, असे आरोप शेतकरी संघटनेचे जे नेते होते माधवराव खंडेराव मोरे, त्यांचे सुपुत्र आणि प्रगतिशील शेतकरी पिंपळगावचे विश्वासराव मोरे यांनी केला होता. आणि या संदर्भात मुंबई हायकोर्टामध्ये
याची सुनावणी चालू आहे, याची याचिका जनहित याचिका दाखल केलेली आहे. आता खरातच्या प्रकरणात आहे, हवाला प्रकरण आल्यानं किंवा याची चर्चा होत असल्यानं आणि विशेष म्हणजे कांदा व्यापाऱ्यांचा सुद्धा खरातशी संबंध आहे. आजचा आपला मुख्य जो उद्देश आहे तो कांदा व्यापारी आणि तेच आहे की जे कांदा व्यापारी ₹1 काहीतरी 10 पैसे किंवा 50 पैसे सबसिडीचे गेले म्हणून ₹2, ₹5, ₹10 भाव पाडतात किंवा निर्यातीचं थोडं हे झालं म्हणून गावभर त्याचे बोंब मारून निर्यात घटली आणि लगेच तुमचे ₹5 भाव पाडतात. तेच व्यापारी या खरातकडे जाऊन त्याला लाख नव्हे, 2 लाख नव्हे तर 50-50, 80-80 लाख रुपये देऊन त्याच्याकडे गुंतवणुकीचे व्यवहार करत होते. खरातनं मात्र त्यांनाही सोडलं नाही. यांचे जे फळ आहे त्यांना त्यांच्या पदरात बरोबर पाडलं या वेगळ्या पद्धतीनं, अशी शेतकऱ्यांची चर्चा आहे. कारण त्यांनी अनेक कांदा व्यापाऱ्यांना पण खरातनं लुटलं. पण भोंदू खरात इथं थांबला नाही. त्यानं व्यंकटेश्वरा फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि तिच्या अंतर्गत म्हणजे या फेडरेशनच्या अंतर्गत 7 कंपन्या होत्या. गणेश ज्योती होती, ईशान्येश्वर होती आणि बाकीचे काही व्यापाऱ्यांच्या नावाने आहे. या सुरू केल्या. या कंपन्या व्यापाऱ्यांच्या आहेत. नाफेड NCCFमुळे आमचे कांद्याचे भाव पडतात, म्हणजे शेतकऱ्यांचे कांद्याचे भाव पडतात, अशी दरवेळी बोंब ठोकणारे जे कांद्याचे व्यापारी आहेत त्यांचेच गोडाऊन नाफेड NCCFच्या कांद्यासाठी भाड्यानं दिली जातात. आणि ही फार मोठी शेतकऱ्यांसाठी असलेली ही जी चळवळ आहे, फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून मधल्या काळात महाराष्ट्रामध्ये खूप शेतकऱ्यांनी प्रगती केली होती. नाशिकचं सह्याद्री फार्मा हे जगभरात नाव झालेलं आहे, हे तुम्हाला माहीत आहे. पुण्यामध्ये पण अशा काही कंपन्या होत्या, नगरमध्ये काही शेतकरी होते की ज्यांनी कांदा, ज्वारी, सोयाबीन वगैरे हे फार मोठी उलाढाल झाली. यातनं व्यापारी घाबरले. कारण सरकारनं जेव्हा आदेश काढला की आता आम्ही या शेतकरी कंपन्यांना त्यांना पाठबळ द्यावं म्हणून आम्ही त्यांच्यातनं खरेदी करू, असा आदेश जेव्हा आला तेव्हा व्यापाऱ्यांचं धाबं दणाणलं. कारण भाव वाढायला लागले होते. काही शेतकरी उत्पादक कंपन्यांचे त्यावेळेचे जे दिग्गज संचालक होते, जे खऱ्या अर्थाने शेतकरी आहे, ते सांगत होते की कांद्याचे बाजारभाव आम्ही जसं खरेदीला उतरलो किंवा निर्यातीमध्ये उतरलो त्यानंतर 2 ते 5 रुपयांनी वाढले. यातनं व्यापाऱ्यांच्या एका लॉबीने असं ठरवलं की ही सगळी चळवळ शेतकऱ्यांची हाणून पाडायची आणि मग काही जे काही ठेवलेले पत्रकार आहे, ठेवलेला हा शब्द अतिशय वाईट आहे, त्यांच्या माध्यमातून अगदी आजपर्यंत बातम्या येतात. या संदर्भात आपण एक लेखही प्रसिद्ध केला आहे व्हॉट्सअपच्या चॅनलला, तो तुम्ही बघू शकतात आणि मागे इथं मी सांगितलेलं पण आहे. मग यांनी साधारण खरेदीचा काळ आला की साठवणुकीचा काळ आला की अफवा पसरवायच्या, बाजारभाव कमी करायचे. या कमी बाजारामध्ये हे व्यापारी खरेदी करणार आणि नंतर मग महागड्या किमतीनं तेच मग नाफेडला विकणार. नाफेडकडनं परत ते प्रत्यक्ष कांदा विकलाच जात नाही आणि कागदोपत्री वेगळाच दाखवला जातो आणि तोच कांदा मार्केटमध्ये विकून टाकायचा. खरातशी संबंधित व्यंकटेश्वराच्या कंपनीमध्ये असाच एक व्यापारी होता. एक नव्हे अनेक व्यापारी होते. त्यातला एक व्यापारी सध्या गायब आहे. सिन्नर तालुक्यातला फार मोठा व्यापाऱ्याचं नाव आहे, आता मी ते सांगत नाही इथे, पण मागचे व्हिडिओ काढले तर तिथं मी ते सांगितलेलं आहे स्पष्ट. हे आम्हाला काही कोणाचे नावं घ्यायला काही लाज नाही आणि भीती नाही. अनेकांनी आपण हे व्हिडिओ केल्यानंतर काही धमकीवजा शिव्या पण दिल्या होत्या, काही हे केलं होतं, पण ॲग्रोशिवार हा पत्रकारितेचा वसा घेतलेला आहे. त्यामुळे असे टुक्कार व्यापाऱ्यांना तो घाबरतच नाही. कारण व्यापारी लासलगाव पिंपळगावचे, तर मी पण लासलगाव विंचूरचा आहे, विंचूरकर आहे. त्यामुळे आम्ही अशा धमक्यांना, पोचट व्यापाऱ्यांना घाबरत नाही. तर हे 2-4 व्यापारी ईडीच्या धाडीनंतर सध्या गायब आहे अशी चर्चा आहे जोरात. त्यांना भीती आहे की आपल्यापर्यंत आलं तर हा नाफेडचा सगळा घोटाळा येईल. एका बाजूला हायकोर्टात केस चालू आहे. नाफेड NCCFनं अगदी कन्झ्युमर अफेअर मिनिस्ट्रीपर्यंत त्याच्या बातम्या गेल्या होत्या. मध्ये लोकसभेला याच घोटाळ्यातनं फटका बसला भाजपला आणि त्याच्यानंतर त्यांनी कारवाई करण्याचं धोरण घेतलं. पण दुर्दैवानं आजही हे घोटाळेबाज असेच आहे, तो पॅटर्न त्यांचा सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये भोंदू खरातनं वेगवेगळे जे काय त्यांचे राजकीय संबंध असतील, काय असतील अधिकाऱ्यांशी, त्यातनं त्याचा फायदा करून घेतला आणि ह्या व्यंकटेश्वरा किंवा
सारख्या ज्या काही प्रोड्युसर कंपन्या आहेत त्यांच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्ट मिळवलं आणि असं सांगितलं जातं आहे की 2024ची जी खरेदी झाली त्यावेळेस 15 रुपयांनी कांदा खरेदी केला आणि तो बाजारात 60 रुपयांनी विकून टाकला. गव्हर्नमेंटला जो दिला त्याविषयीचं सगळं तुम्हाला माहिती आहे. ते मागचे व्हिडिओ बघा, वेगवेगळ्या पेपरला बातम्या आल्या आहेत. तर सध्या हा व्यापारी आणि त्याच्याशी संबंधित काही लोक आहेत, काही व्यापारी आहेत, ते गायब आहेत आणि खराच्या कच्छपी लागलेले जे लोक आहेत त्याच्यामध्ये कॉर्पोरेट आहेत, त्याच्यामध्ये मोठमोठे अधिकारी आहेत, मंत्री आहे, आमदार आहेत, हे आता लपून राहिलेलं नाही आहेत. पण त्यात कांद्याचे बाजारभाव पाडणारे कांद्याचे व्यापारी पण आहेत आणि यांची नावं प्रसिद्ध झालेली आहेत. वेगवेगळ्या माध्यमांत तुम्ही बघितलं म्हणजे ते माध्यमांचा विरोधाभास बघा. एका बाजूला लासलगाव, पिंपळगाव किंवा कुठलं काय बाकीच्या ठिकाणी नगर, सोलापूर, पुणे तिकडच्या सुपाऱ्या घेऊन बाजारभाव पाडायचे आणि दुसऱ्या बाजूला त्याच पेपरमध्ये त्याच व्यापाऱ्यांची नावं छापायची. म्हणजे एक रिपोर्टर भाव पाडण्याच्या बातम्या देतो, दुसरा रिपोर्टर कांद्याचे व्यापारी घोटाळ्यामध्ये कसे अडकले आणि कशा ईडीच्या धाडी चालू आहे ते सांगतो आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अशा पेपरवाल्यांपासून सावध राहावं. उगाच काहीतरी पायावर धोंडा पाडून घेऊ नये त्याच्यातनं. म्हणजे तुमचं हसं होईल. आणि शेतकरी आता जागृत होत आहे. तुमच्या जागृतीसाठीच हा व्हिडिओ आहे की खरातच्या ईडी छापेमारी प्रकरणानंतर बंधू खरातकडे जे ईडीचे छापेमार होत आहेत, धाडसत्र होतं आहे, याच्यानंतर कांद्याचे व्यापारी गायब झाले आहे याची चर्चा आहे आणि लवकरच तिथपर्यंत ईडी पोचते आहे. ईडीच्या हातात काही कागदपत्र नाफेड कांदा घोटाळ्याशी पण लागलेली आहे. त्यातून त्याच्या लिंकेजेस पुन्हा सिन्नर तालुक्याशी किंवा शिर्डीशी मर्यादित राहणार नाही, अहिल्यानगरशी मर्यादित राहणार नाही. त्या पुन्हा नाफेडच्या कांदा घोटाळ्यापर्यंत जातील, लासलगाव, पिंपळगावशी पर्यंत जातील आणि त्यातून मोठं रॅकेट कांद्याचं उघडकीस येईल. आणि तसं झालं तर तुमचे कांद्यावर जे काही बाजारभाव त्याच्यावर प्रभाव टाकण्याचं काम आहे तर हा प्रकार कमी होईल. म्हणजे जे काय फेअर मार्केट आहे, मागणी पुरवठा, उगाच काहीतरी अफवा पसरायची आणि बाजारभाव पाडायचे, तसं होणार नाही. या संदर्भात जागृत राहा. व्यवस्थेला प्रश्न विचारा, ते तुम्ही करतच आहात. आणि कांद्याच्या संदर्भात जी काही माहिती ते मी तुम्हाला सांगतच राहणार आहे. जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्हाला आठवड्याचे बाजारभाव आणि वेगवेगळी माहिती तुम्हाला बघायला मिळेल. आणि जे चॅनलला नवीन आहे, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्यावर तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या. त्यांनी इथे तातडीनं सबस्क्राईब करून घ्या, हिरव्या बटनावर क्लिक करून लाईक करा. तुमचं प्रतिक्रियांचं स्वागत आहे. धन्यवाद.